थोरांचे शिक्षण विचार व कार्यानंद यामध्ये महनीय शिक्षण तज्ज्ञ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे शैक्षणिक विचार व कार्यानंद. लोकांनी नेहमी ऊर्जितावस्थेत जाण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. त्यासाठी शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. ज्ञान आणि प्रकाशित ज्ञानाची अतिसुंदर व्याख्या तथागत बुद्धांनी जनसमुदायासाठी केली आहे. तथागत बुद्ध व महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या शैक्षणिक विचारांचा सार आहे. क्रियाशील बनणे, अन्याय अत्याचाराच्या विरोधात संघर्ष करणे आणि ध्येयासाठी संघटन बंधन म्हणजेच क्रांतीचा मार्ग खुला करणे होय. शिक्षण ही शोषणमुक्तीची पायवाट होय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची ज्ञानतृष्णा कधीही न संपणारी होती. ज्ञानाचा उपयोग समाज परिवर्तनाचे मुख्य हत्यार म्हणून केला. निरक्षर जनतेला त्यांच्या गाढ झोपेतून जागे करण्याचे अवघड कार्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केले. त्यांचे शैक्षणिक तत्त्वज्ञान मानवाचे डोके, हृदय आणि हात यांच्या अंतर्गत गुणवंतांना जोपासणारी प्रक्रिया म्हणून शिक्षण संकल्पित करते. ते मानवी अंगात मुरलेली शक्ती मुक्त करते. पशुतुल्य अस्तित्वाच्या पातळीवरून ते त्याग, विशुद्धता, सद्गुण आणि सात्विकता यांच्या पातळीपर्यंत उन्नत करते. सर्व प्रकारच्या विषमता दूर करण्यासाठी आणि सामाजिक लोकशाही प्राप्त करून घेण्यासाठी शिक्षण हा एक राजमार्ग होय. शिक्षणातून लोकांचे नैतिकीकरण आणि सामाजिकरण करणे हा हेतू होता. सभ्यता आणि संस्कृती यांचा शिक्षण हा पाया होय, असे त्यांनी जाहीर प्रतिपादित केले. त्यांचा आग्रह होता की जातीप्रथेवर उघड हल्ला करण्यासाठी अस्पृश्यांनी शिक्षण घेतलेच पाहिजे. डुकरासारखे आपले आपले पोट भरण्यासाठी जगू नका. सांस्कृतिक विकासासाठी मानवी प्राणी म्हणून जगा आणि असा उपदेश त्यांनी केला. शैक्षणिक संस्था 1924 मध्ये डॉक्टर बाबासाहेबांनी अस्पृश्यांच्या उद्धारासाठी बहिष्कृत हितकारिणी सभेची स्थापना केली. या सभेचे उद्दिष्ट पुढीलप्रमाणे: 1. वसतिगृह उघडून दलित वर्गांमध्ये शिक्षणाच्या प्रसाराचे प्रचालन करणे किंवा त्यासाठी अशाच प्रकारची आवश्यक किंवा इष्ट वाटणारी साधने उपयोगात आणणे. 2. वाचनालय, समाज केंद्रे आणि वर्ग किंवा अभ्यास मंडळे उघडून दलित वर्गांमध्ये संस्कृतीच्या प्रसाराचे प्रचालन करणे. 3. औद्योगिक आणि कृषी शाळा सुरू करून दलित वर्गांच्या आर्थिक स्थितीमध्ये प्रगती आणि सुधारणा करणे. 1925ला बहिष्कृत हितकारिणी सभेने दलित विद्यार्थ्यांसाठी सोलापूर येथे वसतिगृह केले. त्या वसतिगृहाचे व्यवस्थापक जीवाप्पा सुभा आया डेळे हे होते. विद्यार्थ्यांच्या मनात ज्ञान व समाजसेवेबद्दल प्रेम आणि आवड निर्माण करण्यासाठी सरस्वती विलास मासिक चालवले. त्याचबरोबर मुंबई येथे एक मोफत वाचनालय आणि महार हॉकी क्लब सुरू केले. त्यामुळे जुगार, मद्यपान आणि इतर रोगट करमणुकींच्या मार्गापासून अस्पृश्यांची मने अन्यत्र वळविता आली. 1927 प्राथमिक शिक्षणाची गती फारच संथ होती. शिक्षणावर फक्त चौद आणि दरडोई खर्च केला जात होते. त्यामुळे गळतीचे प्रमाण जास्त होते. हे थांबविण्यासाठी प्राथमिक शिक्षणावर अधिक खर्चासह सक्तीचे प्राथमिक शिक्षण हा उपाय सुचविला. शिक्षण विभागाचे धोरण हे निम्नस्तरीय वर्गांसाठी जितके स्वस्त करता येईल तितके करण्याचे असले पाहिजे. मागास वर्गांना आपुलकीची वागणूक देण्याचे आवाहन शासनाला केले. त्यांच्या मते सर्व जाती जमातींना समानतेच्या पातळीवर आणावयाचे असेल तर त्यावरील एकमेव उपाय म्हणजे असमानतेचे तत्त्व करणे आणि जे त्या पातळीखाली आहेत त्यांना आपुलकीची वागणूक देणे. जे लोक सर्व गोष्टींमध्ये समानतेच्या तत्त्वावर जोर देतात ते सोयीस्करपणे विसरतात की 5 आणि 10 या अंकांना जर 2 या एकसमान घटकाने गुणले तर त्यांचा गुणाकार अनुक्रमे 10 आणि 20 येतो.
म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मानित असत की समानतेचा अर्थ म्हणजे निम्नस्तरीय वर्गाची पातळी उच्चस्तरीय वर्गांच्या पातळीपर्यंत आणणे होय. 1928मध्ये दलितांच्या शिक्षणासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी डिप्रेस्ड क्लासेस एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. त्याद्वारे दलित वर्गांच्या शिक्षणासाठी कल्याणासाठी वसतिगृहे पुरविण्याच्या कार्यात संस्थेला सहाय्य करण्याचे आवाहन मुंबई शासनाला केले. मुंबई शासनाच्या राज्यपालांनी या योजनेला संमती देऊन जाहीर केले की दलित वर्गातील माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी 5 वसतिगृहे स्थापनेसाठी 9,000 रुपये वार्षिक अनुदान संस्थेस दिले. यामधून 5 वसतिगृहे स्थापन केली. तथापि शासन अनुदानातून खर्च भागत नसल्यामुळे निरनिराळ्या विभागातून देणग्या गोळा केल्या. नगरपालिकेने विद्यार्थ्यांच्या शुल्क कमी केले. वसतिगृह बांधण्यासाठी मोफत जमिनी दिल्या. यासाठी बाबासाहेबांनी पाठपुरावा केला. वसतिगृहासाठी जागा भाड्याने घेणे ही अत्यंत अवघड होते. जिल्ह्यातील प्रमुख व्यक्तींना डॉक्टर बाबासाहेबांनी व्यक्तिशः आवाहन केले. हे आवाहन अविरत करीत राहिले. शासकीय निर्देश असूनही दलित वर्गांच्या मुलांना शाळांमध्ये प्रवेश नाकारले जात. त्यासाठी डॉक्टर बाबासाहेबांनी भांडावे लागले. लढे चळवळी उभारल्या लागल्या. त्यांच्या मते मुंबई विद्यापीठ हे प्रशासकाचे नव्हे तर विद्याव्यासायी माणसाचे महामंडळ व्हावे अशी त्यांची इच्छा होती, जिथे ज्ञान संपादन आणि ज्ञानाचा प्रसार हे अग्रगण्य कार्य घडून यावे. अध्यापन विद्यापीठ हे अध्यापकांचे विद्यापीठ होते. अध्यापन प्राधिकृत निदेशन विद्यापीठाला अध्यापन विद्यापीठ बनवित होते. मुंबई विद्यापीठाच्या अधिसभेवर मागास आणि दलित वर्गाच्या प्रतिनिधींची मागणी त्यांनी केली होती. डॉक्टर बाबासाहेबांच्या मते शिक्षणाचे नियंत्रण निसंशयपणे सुशिक्षित वर्गाने केले पाहिजे. परंतु दुर्दैवाने सुशिक्षित वर्गाकडे सामाजिक सद्गुण नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. त्यांनी उद्घोषित केले की सुशिक्षित वर्ग केवळ जनतेची उपेक्षा करतात. एवढेच नव्हे तर जनतेचा शिक्षण द्यावे यालासुद्धा सक्रियतेने विरोध करतात. त्यांनी सुचवले की विद्यापीठाचा मूलभूत हेतू होता जनतेच्या दारात पायऱ्यापर्यंत शिक्षण घेऊन जाणे. विद्यापीठाचे मूल्यांकन केवळ त्यांच्या ज्ञान संपादनाने न होता त्यांच्या सामाजिक वागणुकीने झाले पाहिजे अशी त्यांची इच्छा होती. मागासवर्गीयांना उच्च शिक्षण देण्यासाठी त्यांनी दिनांक 8 जुलै 1945 रोजी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. तिने 20 जून 1946 रोजी सिद्धार्थ कला आणि विज्ञान महाविद्यालय सुरू केले. ते भारतातील अग्रगण्य महाविद्यालय असल्याचे सिद्ध केले. या संस्थेचे ध्येय केवळ शिक्षण देण्याचेच नव्हे तर शिक्षण अशा रीतीने घ्यावयाचे की ज्यामुळे भारतामध्ये बौद्धिक, सामाजिक आणि नैतिक लोकशाहीचे प्रचलन करता येईल. 1950 औरंगाबाद येथे मिलिंद कला आणि विज्ञान महाविद्यालय स्थापन केले. 1946 मुंबई येथे सिद्धार्थ महाविद्यालयाची स्थापना केली. 1953 सिद्धार्थ वाणिज्य आणि अर्थशास्त्र महाविद्यालयाची स्थापना केली. प्राध्यापकांबाबत समजून घेऊया. डॉक्टर बाबासाहेब नेहमी म्हणत प्राध्यापकांकडे व्यक्तिमत्व असले पाहिजे. त्यांनी आपल्या अध्यापन विषयाची यथासांग तयारी केली पाहिजे. आपली व्याख्याने साधी आणि मनोरंजन करून त्याने अचूकपणे सुबोधतेने आणि संपूर्ण तथा 4 किंवा 5 मुद्द्यांची चर्चा केली पाहिजे. ज्ञानामध्ये सखोलता प्राप्त करून घेण्यासाठी विद्यार्थ्यांना अधिकाधिक वाचन करावयास प्राध्यापकांनी प्रोत्साहन आणि प्रेरणा दिली पाहिजे. विद्यार्थ्यांविषयी त्यांनी स्पष्ट म्हटले आहे की विद्यार्थ्यांनी राजकारणापेक्षा अभ्यासाला अग्रक्रम दिला पाहिजे. विद्यार्थ्याला ज्ञानाची आस असली पाहिजे. ज्ञान हाच प्रकाश आणि शक्ती असल्यामुळे ज्ञानाला चारित्र्याची जोड मिळाली पाहिजे. चारित्र्यामुळे ज्ञान चांगल्या किंवा वाईट कारणासाठी उपयोगात आणावयाचे ह्याची निश्चिती करता येते. शिक्षण हे मानवी सभ्यता आणि सुसंस्कृतीचा
खरा पाया करण्यासाठी ज्ञान आणि चारित्र्य यांची एकात्मता आवश्यक आहे. सुशिक्षित वर्गाकडे जर चारित्र्य नसेल तर त्यांच्या आत्मप्रगतीसाठी आणि दुबळ्या व वंचित वर्गांना अहितकारक असा ज्ञानाचा उपयोग करता येईल. डॉक्टर बाबासाहेब स्वतः ज्ञान आणि चारित्र्याची असाधारण अशी मूर्ती होती. वंचित लोकांच्या उद्धारासाठी त्यांनी करुणेने आपल्या ज्ञानाचा उपयोग केला. मानव जातीच्या सेवेमध्ये चारित्र्य ही मानवाची शक्ती आहे असा त्यांचा ठाम विश्वास होता. आता दीनदलितांचे दैन्य संपविणारा एकमेव मार्ग म्हणजे शिक्षण कसा ते पाहूया. कार्यकर्त्यांनी शिक्षण प्रसारासाठी झटले पाहिजे. प्रत्येक माणसाच्या आयुष्यात जेव्हा संधीची लाट येते तेव्हा तिचा योग्य प्रकारे उपयोग केला तर त्या मानवास वैभव प्राप्त होते. त्यांचे मते स्वाभिमान, स्वावलंब आणि आत्मोद्धार हे शिक्षणाचे ध्येय होत. शिक्षणातून व्यक्तिमत्वाचा जन्म होतो आणि जीवन म्हणजे आपल्या व्यक्तिमत्वाचा घेतलेला शोध असतो. स्वतःच्या व्यक्तिमत्वाचा प्रत्यय, आत्मविश्वास, आत्मआदर आणि आपल्या व्यक्तिमत्वाची प्रतिष्ठा निर्माण करण्याची क्षमता शिक्षणात असणे आवश्यक असते. त्यातूनच स्वतःच्या कर्तृत्वावर भक्कम विश्वास असलेली माणूसपण वृद्धिंगत होत असते. स्वतःनेच म्हणत त्या आत्मोद्धाराचे बीज शिक्षणातून मिळावे अशी त्यांची स्पष्ट अपेक्षा होती. डॉक्टर बाबासाहेबांना शिक्षणातून नवमानवतावाद रुजवायचा होता. जात, धर्म, वर्ण यांना नष्ट करणाऱ्या शैक्षणिक विचारांची बाजू त्यांनी उचलून धरली. अस्पृश्यता, गुलामगिरी, अप्रतिष्ठा यांचे दाहक चटके त्यांनी सोसले होते. हजारो वर्षांनंतर स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या उच्चतम मूल्यांची किंमत त्यांना कळलेली होती. ही मूल्ये तथागत बुद्धांनी जगाला दिलेली अनमोल देणगीच होय. क्रांती आणि परिवर्तन शिक्षणाशिवाय येऊ शकणार नाहीत. हे क्रांतीच गतिविज्ञान त्यांना अभ्यासांती कळले होते. शिक्षण म्हणजे परिवर्तन हे त्यांच्या शैक्षणिक विचारांचे मुख्य सूत्र होते. शिक्षण हे समाजक्रांतीचे प्रभावी साधन आहे. म्हणूनच प्रत्येकाने शिक्षण द्यावयास हवे आणि घ्यावयास हवे असा त्यांचा आग्रह होता. व्यक्तीला जाणीव देते ते शिक्षण होय अशी त्यांनी शिक्षणाची सुस्पष्ट व्याख्या केली आहे. उपासमारीने शरीराचे पोषण कमी झाल्यास माणूस हीनबल होऊन अल्पायुषी होतो. तसेच शिक्षणाच्या अभावी तो निर्बुद्ध असल्यास जिवंतपणी दुसऱ्याचा गुलाम होतो. आपली लेखणी आपल्या प्रश्नांपुरती बंदिस्त करू नका. तेच खेड्यापाड्यातील गडद अंधकार दूर होईल असं परिवर्तित करा. यावरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे समुदाय शिक्षणाचे महत्त्व जाणणारे होते याची प्रचिती येते. शिक्षण हे माणसाची शोषणातून मुक्तता करते. त्याला भल्या बुऱ्याची पारख करता येते. अन्याय अत्याचाराला त्याला असह्य होतात. जीवनाची जाणीव, जनाची ओळख, मानवी महान संस्कृतीचा आनंद त्याला अनुभवता येतो. ज्या समाजात निरक्षरता, अज्ञान, शिक्षणाचा अभाव आहे तो जनसमुदाय पशुत्वाच्या पातळीवरच जगत असतो. अशा ज्ञानापासून पारण्या आणि संस्कृतीपासून पोरक्या झालेल्या जनसमुदायाला चारित्र्यहीनता, व्यक्तिमत्वाच्या जडणघडणीचा अभाव इत्यादी बाबी प्रकर्षाने जाणवतात. अशा जनसमुदायाला सुशिक्षित वर्ग सहजपणे गुराप्रमाणे वागवतो. पशुसारखे कष्ट त्यांना करायला भाग पडतो. जी व्यक्ती आपल्या पत्नी आणि अपत्यापेक्षाही शिक्षणावर अधिक प्रेम करते त्या व्यक्तीला शिक्षणप्रेमी म्हणावे. तथागत बुद्ध म्हणतात, माणसाच्या सर्व प्रश्नांची मूळ त्यांच्या अज्ञानात आहे. आज घडीला आपल्याकडे अज्ञान कसे टिकले जाईल हेच पाहिले जाते. बुद्ध, फुले, शाहू, आंबेडकर ह्यांना अभिप्रेत असलेली समुदाय शिक्षणाचा विचार संपविण्यासाठीचेच प्रयत्न मोठ्या प्रमाणावर होत आहे. डॉक्टर बाबासाहेबांना जीवनवादी, शास्त्रीय, मानवतावादी, समाजहितकारी, शील आणि प्रज्ञा यांचे एकात्मीकरण साधणारे शिक्षण अभिप्रेत होते. प्रज्ञा, शील, करुणा ह्या सूत्रांचा संस्कार शिक्षणातून विद्यार्थ्यांना व्हावा. तुमच्या ध्येयाच्या पवित्र
पावित्र्यावर अटळ निष्ठा असली पाहिजे. ज्या लोकांमध्ये आपला जन्म झाला आहे त्यांची सेवा करण्यासाठी कर्तव्यपूर्ती हेतूने जे लोक आत्मप्रेरित होतात ते धन्य होत. तुमचे ध्येय उच्च, उदात्त आणि महान आहे आणि तुमचे मिशन तेजस्वी व गौरवशाली आहे. जे आपला वेळ, बुद्धी व आपले सर्वस्व गुलामीच्या निदर्शनासाठी पणाला लावतात ते धन्य होत. जे गुलामगिरीत जाखडलेल्यांना मानहानी, वादळे आणि धोक्याची पर्वा न करता जोपर्यंत पददलित जनतेला आपले मानवी अधिकार प्राप्त होत नाहीत तोपर्यंत संघर्ष करीत राहतात त्यांचा विजय असो. युगप्रवर्तक प्रज्ञासूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वडील रामजी मालोजी सुभेदार हे 14 वर्षे सैन्यात शिक्षक म्हणून नोकरीत होते. त्यांना शिक्षणाचे महत्त्व फार होते. त्यांनी भीमराव लहान असतानाच 5 महत्त्वाचे संस्कार केले होते. त्यामध्ये 1 शिक्षण, 2 स्वावलंबन, 3 स्वाभिमान, 4 शिस्त, 5 कठोर परिश्रम या 5 संस्कारांचा समावेश होता. यातही त्यांनी शिक्षणास सर्वोच्च प्राधान्य दिले. त्यानुसार बाबासाहेबांनी एवढे ज्ञान संपादन केले की त्या ज्ञानाच्या जोरावर देशातील सर्व अस्पृश्य, आदिवासी, दलित, वंचित आणि प्रामुख्याने स्त्रियांचे जीवन बदलून टाकले. BA नंतर 21 जुलै 1913 रोजी त्यांनी अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठात प्रवेश घेतला होता. त्याला 100 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल त्यांचे नावे विद्यापीठ एक अध्यासन स्थापन करून अर्धा कृती पुतळा उभारला आणि बाबासाहेबांच्या शैक्षणिक गुणवत्तेचा सन्मान केला. त्यामार्फत जागतिक संविधानाच्या तौलनिक अभ्यासाचा फेलोशिप देतात. संयुक्त राष्ट्रसंघ म्हणजे युनेस्को या जागतिक पातळीवर शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रांशी निगडीत कार्यानंद करणाऱ्या संघटनेने शिक्षणासंदर्भात 2 महत्त्वपूर्ण संकल्पना जगापुढे मांडल्या. त्यापैकी एक जीवनभर शिक्षण म्हणजे लाईफ लाँग एज्युकेशन आणि 2 आहे सतत शिकणारा समाज म्हणजे लर्निंग सोसायटी. या दोन्ही संकल्पना डॉक्टर बाबासाहेबांनी आयुष्यभर अंगीकारल्या होत्या. ते जीवनभर विद्यार्थी म्हणजे अध्ययनार्थी होते आणि शिकणारा समाज बनला पाहिजे याकरिता जीवनभर अविरत कृतिशील राहिले. त्या दृष्टीने त्यांचे कृतिशीलता अत्यंत विचारप्रवर्तक आहे. दिनांक 11 सप्टेंबर 1938 रोजी पुणे येथे अस्पृश्य समाजातील विद्यार्थ्यांचे 11वे संमेलनाच्या अध्यक्षपदावरून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते म्हणतात, सतत दीर्घोद्योग आणि कष्ट करण्यानेच यशप्राप्ती होते. नुसत्या पदव्या मिळवल्याने काही होणार नाही, कारण पदव्या म्हणजे ज्ञान नसून शिक्षकांच्या मदतीशिवाय ज्ञानार्जन करण्यासाठी जमवलेली सामग्री होय. विश्वविद्यालयाच्या पदव्या व बुद्धिमत्ता यांचा काही एक संबंध नाही. आपल्या विद्यार्थ्यांची अशी एक धारणा आहे, म्हणजेच असा एक समज झालेला दिसतो की BA पदवीधर झालो म्हणजे आता पुढे काही शिकायचे राहिले नाही. परंतु खरे पाहता BA झाल्यावर शिक्षकाशिवाय दुसरी नोकरी मिळणे अवघड. स्वतंत्र अभ्यास म्हणजे माणसाने जन्मभर जरी शिकायचे मनात आले तरी सागराच्या कडेला असलेल्या गुडघाभर ज्ञानात फार तर फार जाता येईल. डॉक्टर बाबासाहेबांनी हा विचार प्रत्यक्ष कृतीप्रवरण केला. MA, PhD, MSc, DSc, बार ॲट लॉ अशा अत्यंत मानांकित पदव्या संपादन केल्यानंतरही आयुष्यभर अध्ययन केले. आपल्या वैयक्तिक ग्रंथसंपदेसाठी राजगृह निवासस्थानात ग्रंथालयासाठी स्वतंत्र दालन केले. नाहीतर आपण बेडरूम, हॉल, किचन, गेस्ट रूम, होम थिएटर इत्यादी सर्व करतो, पण ग्रंथसंपदा व त्यांचे वाचनासाठीची एकाग्रता पूर्णत्वास किती प्रमाणात नेतो याचे विमर्शी चिंतन करणे अवघड आहे. ज्यांच्याकडे नाही पुस्तकाचे कपाट त्यांचे जीवन होते सपाट. 1924 अस्पृश्यांच्या उद्धारासाठी बहिष्कृत हितकारिणी सभेची स्थापना केली. या सभेचे ध्येय उद्दिष्ट 1 वसतिगृह उघडून दलित वर्गामध्ये शिक्षणाचा प्रसाराचे प्रचालन करणे किंवा त्यासाठी अशाच प्रकारची आवश्यक किंवा इष्ट वाटणारी साधने उपयोगात आणणे. 2
वाचनालय, समाज केंद्र आणि वर्ग किंवा अभ्यास मंडळे उघडून दलित वर्गांमध्ये संस्कृतीच्या प्रसाराचे प्रचालन करणे. 3. औद्योगिक आणि कृषी शाळा सुरू करून दलित वर्गांच्या आर्थिक स्थितीमध्ये प्रगती आणि सुधारणा करणे. 1925 मध्ये सोलापूर येथे वसतिगृह सुरू केले. विद्यार्थ्यांचे कपडे, लेखन सामग्री, भोजन इत्यादी खर्च सभेने केला. सोलापूर नगरपालिकेने परीक्षा शुल्कासाठी ₹40 अनुदान मंजूर केले होते. श्री जीवाप्पा सुबा आयडोळे हे व्यवस्थापक होते. विद्यार्थ्यात ज्ञान व विद्या आणि समाजसेवेबद्दल प्रेम व आवड निर्माण व्हावी म्हणून बहिष्कृत हितकारणी सभेने दलित वर्गातील लोकांसाठी एक संस्थाही सुरू केली. सभेच्या मार्गदर्शनाखाली सरस्वती विलास नावाचे मासिक चालवले. मुंबईमध्ये एक मोफत वाचनालय आणि महान हॉकी क्लब सुरू केले. यामुळे जुगार, मद्यपान, इतर व्यसने आणि करमणुकीचे रोगट मार्ग यापासून माणसांची मने अन्यत्र वळवता आली. 1928 मध्ये डिप्रेस्ड क्लासेस एज्युकेशन सोसायटी म्हणजे दलित वर्ग शिक्षण संस्था स्थापन केली. विश्वस्त मंडळात मेयर निस्सीम शंकर सय्यदना परशा, डॉक्टर पुरुषोत्तम सोळंकी आणि स्वतः बाबासाहेब प्रमुख कार्यवाहक होते. असे 19 सभासद होते. ते अत्यंत कळकळीने कार्य करणारे सभासद होते. आपल्या नेत्यांच्या विचारांनी आणि चेतनेने ते भारावून गेलेले होते. स्वाभाविकपणे तत्कालीन सरकारने वार्षिक ₹9,000 अनुदान दिले. त्यायोगे नव्या 5 वसतिगृहांचे व्यवस्थापन संस्थेवर सोपविले. तथापि यात खर्च भागत नसे या प्रश्नाकडे उच्चभ्रू हिंदू संस्था उदासीनतेने पाहत होत्या. त्यामुळे निकडीच्या गरजेपोटी अन्य समुदायाकडे त्यांना सामोरे जावे लागले. मुस्लिम, पारशी याप्रमाणे वसतिगृहासाठी आपले घर वा जमीन सहजतेने देत नसत. दिलेच तर अवाच्या सव्वा भाडे मागत व ते सुद्धा मेहरबानी म्हणून अशा प्रकारे अस्पृश्यांना शिकविणे अवघड होते. शासकीय आदेश असूनही दलित मुलांना शाळेत प्रवेश नाकारले जात असत. त्याकरिताही भांडावे लागत होते. त्यांनी ज्ञानाचा उपयोग सामाजिक परिवर्तनाचे गुणकारी हत्यार म्हणून केला. तत्कालीन मुंबई प्रांताचे शिक्षण मंत्री मौलवी राफीउद्दीन अहमद यांच्या निमंत्रणावरून 6 मे 1929 रोजी महाबळेश्वर येथे आयोजित शिक्षण परिषदेत मुंबई इलाख्यातील प्राथमिक शिक्षण या विषयावर अभ्यासपूर्ण भाषण केले. त्यात बाबासाहेब म्हणतात, प्राथमिक शिक्षणाचा प्रसार हा राष्ट्रीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. सध्याच्या युगात ज्या प्रदेशातील बहुजन समाज निरक्षर आहे अशा देशाचा जीवन कलहात टिकाव लागावयाचा नाही हे सांगावयास नकोच. प्राथमिक शिक्षणाचा सार्वत्रिक प्रसार हा सर्वांगीण राष्ट्रीय प्रगतीच्या इमारतीचा पाया आहे. केवळ लोकांच्या खुशीवर हा प्रश्न सोपविल्यास प्राथमिक शिक्षणाचा सार्वत्रिक प्रसार होण्यास कैक शतके लागतील. म्हणून सक्तीचे प्राथमिक शिक्षणाचा कायदा करणे आवश्यक आहे. जगातील सर्व प्रगत देशांनी हा कायदा केलेला आहे. जनतेला शिक्षण देणे हे सरकारचे आद्य कर्तव्य आहे. त्यात एकसूत्रीपणा असला पाहिजे. शाळांचा कारभार शिस्तीने चालला पाहिजे आणि शिक्षण चोख असले पाहिजे. तिराईत व्यक्तींना शिक्षणामध्ये ढवळाढवळ करण्यास सवड मिळता कामा नये. तसेच बारभाईचा कारभार येथे उपयोग नाही. अंधाधुंदीच्या कारभारामुळे सार्वजनिक प्रश्नांचे नुकसान होईल. या अंधाधुंदीमुळे नवीन पिढीचे नुकसान होईल आणि सार्वत्रिक शिक्षणाचा प्रश्न हा तुटक रीतीने सोडविण्याचा प्रश्न नव्हे, तो एकसूत्री धोरणानेच सोडविण्यात आला पाहिजे. त्यामुळे प्रांतिक सरकारने ही जबाबदारी आपल्या अंगावर घेणे आवश्यक आहे. सर्व सामाजिक उन्नतीस उच्च शिक्षण महत्त्वाचे कसे ते पुढीलप्रमाणे पाहूया. 27 जुलै 1927 रोजी मुंबई विधानमंडळात मुंबई विद्यापीठ कायदा दुरुस्ती विधेयकावरील विचार. 1. महाविद्यालयातील प्राध्यापक आणि विद्यापीठातील प्राध्यापक यांच्यात सलोख्याचे संबंध असावेत. ते जर नसतील
तर प्राध्यापक वर्ग स्वतःच्या आणि समाजहिताच्या दृष्टीने आवश्यक संशोधन व ज्ञानप्रवर्तनाचे कार्य करू शकत नाहीत. 2. शिक्षण क्षेत्रात प्राध्यापकांचे व्यक्तिमत्व अत्यंत महत्त्वाचे असते, कारण प्राध्यापकांचे व्यक्तिमत्वच विद्यार्थ्यांच्या जिज्ञासा, प्रेरणा व विश्वास निर्माण करण्यास समर्थ असते. तसेच प्राध्यापकांचे व्यक्तिमत्व त्यांच्या सहकार्यात कार्याची प्रेरणा निर्माण करून त्यांना कृतिप्रवण बनविते. स्वतंत्र, प्रज्ञा व मौलिक विचारक्षमता असणाऱ्या विद्वान प्राध्यापकांचा सहवास सर्वच प्रामाणिक विद्यार्थ्यांना लाभणे आवश्यक आहे. 3. शिक्षक हा वृत्तपत्रासारखा असतो. राजकीय पुढारी हे मतपत्रासारखे असतात. शिक्षकांनी वृत्तपत्रासारखे नेहमी अद्ययावत असावे. 4. अन्य कामाच्या ओझ्याखाली दबलेला प्राध्यापक खऱ्या अर्थाने शिक्षक होऊ शकत नाही. त्याच्याकडून कोणत्याही प्रकारचे मौलिकतेची अपेक्षा करता येणार नाही. अशा शिक्षकांपासून त्यांच्या विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारची प्रेरणा मिळणार नाही. 1924 मध्ये मुंबई विद्यापीठ पुनर्रचना समिती पुढील विचार मांडलेला आहे. 1. विद्यापीठात दिले जाणारे शिक्षण समाजाभिमुख असावे. ते विज्ञाननिष्ठ व पक्षपात विरहित असावे. कोणत्याही विशिष्ट समाज घटकांच्या हितसापेक्ष नसावे. 2. शिक्षणाचा उद्देश वस्तुस्थितीपूर्वक माहिती पुरविणे किंवा काही सिद्धांत शिकविणे हा नसावा, तर विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व विकसित होईल, त्यांच्या मानसिक बौद्धिक क्षमतांची वाढ होईल, प्रस्थापित अधिकारी विद्वानांच्या विचारांचे टीकात्मक परिणाम करण्यास ते समर्थ होतील, असा शिक्षणाचा उद्देश असावा. 3. परीक्षा पद्धती तर्क विसंगत व अन्यायकारक नसावी. 4. महाविद्यालयात नियंत्रित करण्यासंबंधित आणि त्यांच्या शिक्षण कार्याचे नियंत्रण करण्यासंबंधीचे अधिकार आपल्या उत्तरदायित्व सक्षमपणे पार पाडण्यासाठी विद्यापीठाकडे असणे आवश्यक आहे. 5. प्राध्यापकांचे कोणतेही उच्च श्रेणी विद्यापीठ शिक्षकांकरिता असू नये, अन्यथा विद्यापीठ शिक्षणाचा दर्जा घसरण्याची शक्यता आहे. 6. शिक्षणाच्या क्षेत्रात ज्ञानाचे आदानप्रदान मोठ्या प्रमाणावर होणे आवश्यक आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना एकाच विषयाच्या एकापेक्षा अधिक प्राध्यापकांकडे अध्ययनाची संधी मिळाली तर विद्यार्थ्यांना निश्चितच अधिक लाभ होईल. 7. शिक्षणासाठी विद्यापीठ ही मध्यवर्ती संस्था असावी. व्यवस्थापनासाठी जरी महाविद्यालये स्वायत्त असली तरी शिक्षण कार्यासाठी मात्र त्यांनी विद्यापीठांशी संलग्न असावे. 8. विद्यापीठाला शिक्षण मंदिर म्हणून समाजसेवा करायची असेल तर विद्यापीठ संविधानात पुढील प्रावधाने असली पाहिजे. 1. विद्यापीठात अशी एक स्वतंत्र यंत्रणा असावी की जी समाजाच्या विविध आणि बदलत्या गरजांचा सतत मागोवा घेत राहील. 2. विद्यापीठ शिक्षणाविषयी समाजात आणि संकुचित वृत्तीच्या तथाकथित विद्वांतात ते अपसमज आहेत ते दूर करून विद्यापीठ, समाज आणि विद्वजन यात सामंजस्य प्रस्थापित व्हावे, यासाठी विद्यापीठ सल्लागार मंडळ अशी यंत्रणा स्वतंत्र असावी. 3. विद्यादानाचे कार्य करणाऱ्यासाठी विद्यापीठातील शिक्षकांना मार्गदर्शन व दिशादर्शन करण्यासाठी एक स्वतंत्र यंत्रणा विद्यापीठात असावी. 9. शिक्षणाभिमुखतेचा निर्णय शिक्षण कार्यात गुंतलेले विद्वान विद्यापीठाच्या शैक्षणिक कार्यावर प्रभावित नियंत्रण ठेवतात की नाही यावर अवलंबून आहे. शिक्षण कार्यावर विद्वानांचे पूर्ण नियंत्रण असेल तर विद्यापीठ शिक्षणाभिमुख विद्यापीठ होईल. 10. विद्यापीठाला महाविद्यालयांच्या आर्थिक व्यवहारावर निरीक्षण, नियंत्रण व नियमनाचे अधिकार असावेत. महाविद्यालयांना मिळणारी शासकीय अनुदाने विद्यापीठामार्फत दिली जावीत. अर्थव्यवहाराच्या नियंत्रणामुळे विद्यापीठाला महाविद्यालयाच्या शिक्षक नियुक्तीवर हस्तक्षेप करता येईल व योग्य शिक्षकांची नियुक्ती महाविद्यालयात होईल याची काळजी घेता येईल.
तसेच महाविद्यालयात सुसज्ज ग्रंथालय आणि योगशाळा प्रयोगशाळा असल्या पाहिजेत. यावरही लक्ष ठेवता येईल. अशा प्रकारे विद्यापीठ, महाविद्यालय, प्राध्यापक व विद्वजन सल्लागार मंडळ यांच्या साकल्याने विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केला आहे हे या विवेचनावरून स्पष्ट होते. प्राथमिक शिक्षण 1906 मध्ये छत्रपती सयाजीराव गायकवाड यांनी बडोदा संस्थानात मोफत व सक्तीचे प्राथमिक शिक्षणाचा कायदा केला. 1918 मध्ये कोल्हापूर संस्थानात राजश्री शाहू महाराजांनी ही सक्तीचे प्राथमिक शिक्षण कायदा केला. भारतीय संविधानात देखील कलम 45 अन्वये 10 वर्षांच्या आत प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत करावे अशी तरतूद केलेली आहे. 1 एप्रिल 2010 पासून भारतात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत करण्याच्या अधिनियमाची अंमलबजावणी सुरू झाली आहे. 1910 नाम गोपाळ कृष्ण गोखले विधेयक मांडले होते. विधिमंडळात दरभंगा महाराजांनी विरोध केला होता. रोज एक अर्ध पुस्तक वाचून संपविण्याचा सराव केला पाहिजे. मी सॉलिड वाङ्मय जास्त वाचले आहे. शिक्षणासाठी मी वाङ्मय वाचतो, मनोरंजनासाठी नाही. विद्यार्थी दीर्घायुष्याविषयी विद्यार्थी पराक्रमी व बुद्धिमान होऊ शकणार नाही. मी इंग्लंडमध्ये असताना 8 वर्ष कालावधीचा अभ्यासक्रम 2 वर्ष 3 महिन्यात पूर्ण केला आहे. हे दीर्घोद्योगामुळेच घडले. विद्यार्थ्याने आपल्या जीवनात आत्मविश्वास वाढविला पाहिजे असे प्रतिपादन करताना ते म्हणतात, आत्मविश्वासासारखी दुसरी दैवी शक्ती नाही. आपण आपला आत्मविश्वास गमावता कामा नये. आपल्यात जे करीन ते होईल असा आत्मविश्वास असला पाहिजे. आत्मविश्वासाशिवाय प्रगती अशक्य आहे याचे भान विद्यार्थ्यांनी ठेवले पाहिजे. विद्यार्थी हा चिकित्सक वृत्तीचा व स्वतंत्र विचार करणारा असला पाहिजे. विद्यार्थ्यांनी कोणाचेही अंधानुकरण करता कामा नये. त्यांनी बुद्धीला पटल्याशिवाय कोणतेही विचार स्वीकारता कामा नये. म्हणून गुरुची मते वा सिद्धांत शिष्याला बंधनकारक असतातच असे समजून चालणे हे शिष्याच्या व गुरूंच्या दृष्टीनेही चुकीचे आहे. शिष्याचे कर्तव्य तत्त्वे जाणून घेणे व ती तत्त्वे आपल्या बुद्धीला पटली तर त्या तत्त्वांचा प्रसार निष्ठापूर्वक केला पाहिजे. तथागतांची व येशू ख्रिस्तांची हीच अपेक्षा होती असे ते म्हणतात. विद्यार्थी वर्गात 2 गोष्टी ध्यानात ठेवल्या पाहिजे. बुद्धिमत्तेत आणि कार्यक्षमतेत आपण कमी पडणार नाही याची दक्षता घेतली पाहिजे. तसेच व्यक्तिगत सुखापेक्षा आपला समाज स्वतंत्र, स्वावलंबी व सभानीय कसा होईल याकडे लक्ष दिले पाहिजे. व्यक्तीला जाणीव करून देते ते शिक्षण होय. अशी शिक्षणाची सुस्पष्ट व्याख्या डॉक्टर बाबासाहेबांनी केली आहे. त्याचबरोबर ते पुढे सांगतात की उपासमारीने शरीराचे पोषण कमी झाल्यास माणूस बलहीन होऊन अल्पायुषी होतो. त्याशिवाय शिक्षणाच्या अभावी तो निर्बुद्ध राहिल्यास जिवंतपणीच दुसऱ्याचा गुलाम होतो. उच्च शिक्षणाविषयी माझे असे मत आहे की प्राध्यापकांनी अध्ययनाच्या आणि अध्यापनाच्या कामी स्वतःला इतके वाहून घ्यावे की आपल्या घराकडे बघायला त्यांना मुळीच सवड मिळता कामा नये. ते काम संपूर्णपणे त्यांच्या पत्नीवरच सोपविण्यात आले पाहिजे. प्रोफेसर लोकांनी भलती कामे अंगावर घेऊन आपल्या जबाबदाऱ्यांचे क्षेत्र उगाचच वाढवत जावे ही गोष्ट मला मान्य नाही. अध्यापन व अध्ययन आणि संशोधन या 3 गोष्टींखेरीज दुसरे कोणतेही काम करता कामा नये. त्यांचा अर्थ प्राध्यापकांनी अध्ययन, अध्यापन आणि संशोधन कार्यात झोकून द्यावे ही होय. अशी बाबासाहेबांची भूमिका होती. जीवनात धनवृद्धी ही बाब शुल्क आहे असे सर्व वृद्धीत प्रज्ञावृद्धी ही सर्वश्रेष्ठ असते हे तथागताचे वचन हे अधृत करताना 14 जानेवारी 1948 सिद्धार्थ नाईट कॉलेजच्या हायस्कूलच्या वक्तृत्व स्पर्धेच्या वेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शनपर भाषणात ते म्हणतात, मी आज थोडे काही बोलू शकतो ते परिश्रमाने अवगत केलेल्या ज्ञानामुळेच बोलतो. शिक्षण आणि विद्या याशिवाय आपला उद्धार होणार नाही. म्हणूनच
तुम्ही भरपूर वाचन केले पाहिजे. शिक्षक हा शाळारूपी कारखान्याचे फोरमन असतो. फोरमन जितका शहाणा असेल तितका उत्तम माल कारखान्यातून बाहेर पडतो. यामुळे शाळेमध्ये समबुद्धीचे, उदात्त, थोर मनाचे आणि निपक्ष वृत्तीचे शिक्षक असले पाहिजे, असे आग्रहपूर्वक प्रतिपादित न करत शिक्षक प्राध्यापक ज्ञानी व संशोधक वृत्तीचे असले पाहिजे. तसेच ते नुसते विद्वान असून चालणार नाही, तर ते सर्वश्रुत असावेत. आणि म्हणजे विद्यार्थ्यात उत्साह निर्माण करता येईल. तो स्वतःही उत्साही असल्यामुळे व त्यांची वाणी शुद्ध पाहिजे. त्याला आपला विषय अधिक माहितीपूर्ण करून मनोरंजक करून शिकविण्याची धमक असली पाहिजे. विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे अशी सुलभ शिक्षण व्यवस्था असली पाहिजे. मागासवर्गीयांचे शिक्षण. मागासवर्गीयांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी शिष्यवृत्त्या, निःशुल्क भोजन व निवासाची सोय व त्यांना आवश्यक त्या सोयी उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. शिक्षणाचे संपूर्ण नियंत्रण आणि नियमन शिक्षण तज्ज्ञांकडूनच व्हावे. शिक्षण क्षेत्रात राजकीय व्यक्तींचा हस्तक्षेप अत्यल्प असावा. शिक्षणासंबंधी धोरणे आखणाऱ्या प्रक्रियांमध्ये मागासवर्गीय व्यक्तींना त्यांचा प्रभाव पडेल इतपत प्रातिनिधित्व दिले पाहिजे, तरच ते शिक्षण मागासवर्गीयांसाठी उपयुक्त ठरेल. सध्या समतेच्या शिक्षणासाठी सर्वात मोठा व्यत्यय खाजगी शिक्षण संस्थांचा आहे. शिक्षणाच्या प्रसारासाठी, भविष्यातील उपलब्ध संधी व बौद्धिक उन्नतीसाठी मुंबई येथे दिनांक 8 जुलै 1945 रोजी बाबासाहेबांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. या सोसायटीचे उद्दिष्ट मुळात देशात बौद्धिक, सामाजिक व नैतिक लोकशाहीचे संवर्धन करणे होय. संस्थेच्या वतीने 20 जून 1946 रोजी सिद्धार्थ कॉलेजची स्थापना मुंबई येथे करण्यात आली. त्याचबरोबर 1950ला औरंगाबाद येथे मिलिंद कला व विज्ञान महाविद्यालय सुरू केले. प्राध्यापकांनी आपल्या अध्यापन विषयाची यथासांग तयारी केली पाहिजे. आपली व्याख्याने साधी आणि मनोरंजक करून त्याने अचूकपणे, सुबोधतेने आणि संपूर्णतया 4 किंवा 5 मुद्द्यांच्या चर्चा केली पाहिजे. ज्ञानामध्ये सखोलता प्राप्त करून घेण्यासाठी विद्यार्थ्यांचा अधिकाधिक वाचन करावयास प्राध्यापकांनी प्रोत्साहन आणि प्रेरणा दिली पाहिजे. त्यांना ज्ञान हाच प्रकाश आणि शक्ती वाटत होती. म्हणून आयुष्यभर ज्ञान आणि चारित्र्य ह्यांना त्यांनी महत्त्व दिले आहे. डॉक्टर बाबासाहेबांनी 22 ग्रंथांचे लेखन केले. त्यामध्ये हुवेअर, दशुद्राज, दी अनटचेबल्स, दी प्रॉब्लेम्स ऑफ रुपी, रिडल्स इन हिंदुझम, थॉट्स ऑन पाकिस्तान, कास्ट्स इन इंडिया, कार्ल मार्क्स अँड बुद्धा अँड हिज धम्मा इत्यादी. 1923 साली सरकारने शिक्षण स्थानिक स्वराज्य संस्थांकडे सुपूर्द केले. त्याबद्दल त्यांनी खेद व्यक्त केला. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ज्यांचा भरणा आहे तो वर्ग उच्च वर्गांचे हित जपणारा आहे. त्यामुळे वंचितांचा, दुर्लक्षित समाज विचार होणार नाही अशी भीती त्यांना होती, ती आज खरी ठरली आहे. याबाबत पंडित नेहरूंनी एक वक्तव्य केलेलं आहे. प्रजातंत्र की मांग है अनुशासन, सहनशीलता और पारस्परिक आदर. धन्यवाद.